वारीमध्ये जो का आनंद आहे तो प्रत्यक्ष आपण आज शापूर माझा मार्फत पाहतात। कॅमेरामॅन हरेशचं, सुनील घरत, सासवड। आपल्यासोबत एक वयोवृद्ध काका आहेत, वारकरी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून काका काय सांगाल, किती वर्षापासून तुम्ही आज वारी देता? बरीच वर्ष झाली। बरीच वर्ष झाली। काय सांगाल वारीचा अनुभव, काय वाटते तुम्हाला? काय ना आनंद म्हणजे एकच का वारी चालल्यानंतर सगळी मंडळी मिळाली का त्या विण्याचा सूर, पिठीचा, गजराचा सूर, मृदुंगाचा सगळ्याचा ताट सूर लागला काही आनंद मिळतो चांगला। तुम्ही पायी स्वतः चालतात? पायी कधी कधी चालतो, नाही तर मग आपलं काय दिवस आता वय झालं ना, तरी आयसीच्या वर गेलो नाही। तो तुम्हाला करटाळी बोला मुखीन, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेलो वेला, हा सुख सोहळा स्वर्गेन, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल, मार्ग हा प्रांजल, सकळाशी येते आहे अधिकार, कळयुग उद्धार हरीच्या नाम, नामा म्हणे नामा, तुका म्हणे नामा पाशी चार मुक्ती, ऐशे बहुत ग्रंथी बोलिले। थोडक्यात 1 मिनिटात सांगतो, आज तुमचंच भाग्य शापूर माझा, आम्हाला हां शापूर माझा आणि शापूर माझ्यामध्ये तुमचं सुद्धा भाग्य येते। उदय साले उजाळले भाग्य आता अवघे, चिंता वाढली संत दर्शने आला, पद्मनाभ जोडला संपुष्ट हृदय पेटी, करुणी पोटी साठू तुका म्हणे होतो ठेवा, तो या भावा सापडला। तुमचाही त्यात कल्याण आहे, आमचाही। अशीच माझा वय 66 असताना सुद्धा मला अशी अपेक्षा वाटते का पांडुरंगा परमात्मा मला अजून काही दिवस चालायची संधी देऊ। आता कालच आलो मी इथं, आता अजून अशीच ही वारंवार वारी, जन्म मरणाची वारी चालली पाहिजे आणि सगळ्यांचीच चालली पाहिजे, एवढे बोलून। पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सोपान काका महाराज की जय। तेणे त्रिभुवनी होईन सरता, तेणे त्रिभुवनी होईन सरता, सरता होईन सरता, तेणे त्रिभुवनी होईन सरता। रामकृष्ण हरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थव्रत। पट्याला आलेल्या दैनंदिन जीवनाची कर्तव्य बजावत असताना, पार पाडत असताना ज्या समाधानाची अत्यंत अशी अपेक्षा जीवनाला आहे, जे सुख प्राप्त व्हावं असं वाटतं, त्या सुखासाठी तळमळणारा, त्या सुखाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणारा जनसामान्य, जनजीव, जडजीव याने कोणता मार्ग हाताळावा, या मार्गाच्या संबंधाने संत महात्म्यांनी आपल्याला एक उपदेश केला। चला पंढरीसी जाऊ, रखुमा देवीवरा पाहू, की आपण चला, आम्ही आपल्या सोबत येत आहोत, आपण सर्वजण त्या रखुमा देवीवराला डोळे भरून पाहूया, त्याने डोळे निवतील कान, मना तेथे समाधान। डोळ्यांची, मनाची तिथे तृप्ती होईल, मन समाधानी होईल। आज भौतिक संपत्तीच्या, भौतिक साधनांच्या गराड्यात सुख शोधणारी माणसं आपल्याला फार तर विव्हळतानाच दिसतात। साधनांच्या गराड्यामध्ये जगणारे, साधनांच्या विपुल अशा स्थितीमध्ये वावरणारे आज समाधानी दिसत नाही। याला कारण आहे, साधनांच्या जोडीला जीवनात साधनेची सुद्धा गरज आहे। माणसं शोधतायत अप्राप्त विषय, जे मला मिळालेलं नाही ते मला नक्की मिळाल्यावर सुख देईल, या अपेक्षेनं संपूर्ण जीवन चाचपडण्यात जातं आणि ते चाचपडणं धडपडणंच ठरतं, त्यातून यश असं हाताला येत नाही आणि माणसं आयुष्याच्या सायंकाळी फक्त आपल्याला काही मिळालं नाही आत्मक्लेश करताना दिसतात। हा धिक्कारमय शेवट जीवनाला विषण्ण करणार आहे। याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, असं म्हणणाऱ्या त्या संतांकडून आम्ही हा बोध घेतला पाहिजे। शांती करता, तृप्ती करता या मनाला ईश्वराकडे नेलं पाहिजे आणि तो ईश्वर
आम्ही संतांच्या संगतीमध्ये अनुभवला पाहिजे. याकरता भगवान श्री ज्ञानराज माऊलींनी आपल्या सगळ्या लेकरांना एकत्र करून ही चाललेली वारी, जन्म मरणाच्या वारीला संपवण्याचं, वारण्याचं सामर्थ्य ठेवते. आणि या वारीच्या योगाने आपण त्या पंढरीश परमात्म्याला, जो विटेवर आमच्यासाठीच उभा राहिलेला आहे, त्याला भेटण्याकरता आपण निघतो आहोत. ही वारी सर्वांना सोबत घेऊन चालणारी, सर्वांना आपली आपली वाटणारी आणि जीवनाला परम असं कल्याण साधून देणारी, आनंद देणारी ही वारी आहे. वारी म्हटलं तर साधना म्हणा, वारी म्हटलं तर उपासना म्हणा. वारी हा एक ऊर्जादायक एककलमी असा कार्यक्रम आहे, जिथे तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. एरवी ज्यांना पाहिलं तर त्यांच्या गलित गात्र स्थितीने आपलंच मन केविलवाणं होतं. पण ती माणसं जेव्हा तो सासवडचा दिवेघाट झप 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 चढताना आपल्याला पाहायला मिळतात, तेव्हा कोणती ऊर्जा बरं यांना प्राप्त होत असेल, कोणतं बळ यांच्या अंगी येत असेल. हे बळ ही अध्यात्माची शक्ती आहे. अध्यात्माचं हे दिव्य आणि अद्भुत असं दर्शन आहे. आणि त्या दिव्य अशा अद्भुत दर्शनाचा प्रत्यय आपल्याला यावा असं वाटत असेल तर वारी करायलाच लागेल. वारी एक करून पाहावीच लागेल. एक तरी वारी ही जीवनामध्ये आपण केली पाहिजे असा संत सज्जनांचा आग्रह आहे. त्या आनंदाचा ज्यांनी अनुभव चाखलाय ती संत मंडळी, पंढरीसी जावे आवडे मानसी, जावे पंढरीसी आवडे मानसी, कई एकादशी आषाढी, हे त्यांना टकळा लागलाय पंढरीचा. आणि असे हे ज्ञानोबाराय, तुकोबाराय, ही संत मंडळी सर्वांना घेऊन त्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होते. अनेक प्रकारच्या हाल अपेष्टा, अनेक प्रकारची प्रतिकूलता सर्व काही सहन करत करत ही मंडळी पुढे निघते. मला वाटतं जीवनाचा हिशेब नेहमी ग्रॅम आणि रुपयामध्ये तोलणाऱ्या माणसांना प्रश्न पडत असावेत की काय यांना इथं मिळत असावं, कोणता आनंद हे अनुभवत असावेत. पण असं म्हणता येईल की जो त्या साधनात उतरला तोच ते सुख जाणू शकतो. तो ब्रह्मानंद ज्यांनी सेवन केला तोच त्याची महती जाणेल. आणि निश्चितच सामान्य मदिरा तिच्या प्राशनानंतर परिणाम दाखवतीये. ब्रह्मानंदाचं काय? एकनाथ महाराज भागवतात असं म्हणतात, मोले मदिरा खाय तिये चेनी छंदे नाचे गाय, जेने ब्रह्मानंद सेविला आहे तो केवे उगार आहे आवरीला. तो कसा बरं निवांत शांत राहील? तो जो वारीचा आनंद आहे तो प्रत्यक्ष अनुभवल्यानेच आपल्याला प्राप्त होईल. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. ही वारी आम्हाला सगळं काही शिकवण्याकरता आहे. इतकी प्रतिकूलता आपल्या दैनंदिन जीवनात कोणालाच कधीच प्राप्त होत नाही. परंतु त्या सगळ्या प्रतिकूलतेवर मात करत वारकरी छान आनंदाने त्याची वाटचाल करत असतो. अखंड नामस्मरणाने हा लाखोचा जनसमुदाय निर्विकारपणे अत्यंत आनंदमय अशा भक्ती भावनेनं विठुरायाच्या भेटीला प्रत्येक पाऊल टाकत टाकत चाललेला आहे. आळंदी ते पंढरपूर ही चाललेली वारी प्रपंचाचं त्या परमार्थामध्ये चाललेलं हे संक्रमण आहे. दुःखाकडून सुखाकडे निघालेली ती एक पाऊल वाट आहे. ज्याप्रमाणे आपल्या संस्कृतीने दिलेले प्रवास, असतो मा सतगमय, तमसो मा ज्योतिर्गमयम, मृत्योर्माम अगमयम, वारी सुद्धा याच प्रकारचा एक प्रवास आहे. असतो मा सद्गमयम, असत्याकडून सत्याकडे. नुसतं सत्य नाही, विटेवर उभा आहे ते परमसत्य आहे, तेच सत्य आहे. सत्यतू 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 विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. असत्याकडून सत्याकडे. तमसो मा ज्योतिर्गमयम, अंधाराकडून प्रकाशाकडे. जीवन अंधारमय आहे, संसार अंधारमय आहे आणि त्या अंधारमय संसारातून आमचा प्रवास त्या परम प्रकाशाकडे चाललाय. तो परमात्मा जो विटेवर उभा आहे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ती ज्योतीची निज ज्योती आहे आणि त्या ज्योतीच्या प्रकाशात आपलं सत्य आपल्याला शोधायचं आहे. म्हणून अंधाराकडून उजेडाकडे, असत्याकडून परमसत्याकडे आणि मृत्योर्माम अमृत गमयम, मृत्यूकडून अमरत्वाकडे, असा जो एक सुंदरसा प्रवास आहे त्या प्रवासाला वारी असं म्हणतात. एका प्रदीर्घ परंपरेनं चालवलेलं हे अद्भुत नियोजन, ज्ञानोबारायांची ही दिव्य शक्ती, महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने एक सांस्कृतिक ओळख, वारकरी संप्रदायाचा जगाला झालेला परिचय, एकांतिक आणि लोकांतिक दोन्ही साधनेचा सुंदरसा असा झालेला संगम, या सगळ्यातून आम्हाला वारीच्या व्याख्या करता येण्यासारख्या आहेत. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम या गजरामध्ये समाधीला सुद्धा लाथाडावं
नाकारावं अशा प्रकारचं सुख अनुभवत ही वारकरी मंडळी अगदी आबाल वृद्ध आणि असा तो प्रवास चालत असतो. पूज्य भावा महाराज सातारकर एकदा म्हणाले की माझं वय 82 आहे आणि माझी वारी 83वी आहे. पहिली वारी मी आईच्या पोटात असताना केली आहे. स्वतःला वारकरी म्हणून घेण्याचा इतका स्वाभिमान धारण करावा, इतकं दिव्य असं साधन, प्रत्येकाचा जीव की प्राण बनलेली ही पंढरीची वारी आपण शहापूर माझाच्या माध्यमातून या निमित्ताने तिचं आपल्याला विहंगम असं दर्शन घडवणार आहेत. याचं चिंतनही आपण क्रमाक्रमाने करणार आहोत. आज या पंढरीच्या वारीचा उपक्रम आणि प्रास्ताविक विचार म्हणून आताच्या ह्या पहिल्या भागात आपण या वारीचं दर्शन केलं. पुढील भागामध्ये या वारीच्या टप्प्यांचाही विचार करत करत आपण पुढे माझ्यासोबत चालणार आहात. रामकृष्ण हरी. तेणे त्रिभुवनी होईन सरता, तेणे त्रिभुवनी होईन सरता, सरता होईन सरता, तेणे त्रिभुवनी होईन सरता. मागणे ते एक तुम्हा पायी आता, प्राणा माझी व्यथा पांडुरंगा. माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेन पुढे, भेटीची या ओढ लागली से डोळा, वाट ही विरळा दिसे मजला. जावे पंढरीशी आवडे मानसी, कधी एकादशी आषाढी. कुठे माझा शोधू आता, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मानसी. हरीच्या पाय वाटी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, सावळे विठाई कान्हाई कृष्णाई, सावळे विठाई कान्हाई. हे धावून ये मद तारुणने श्रीरंगा, नदी भरली चंद्रभागा. अलीकडे ये मला पलीकडे पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा.